ज्ञानही शिक्षण संस्थेचे ज्ञानज्योती माध्यमिक विद्यालय जागरवाडी चिखली पुणे या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ लोखंडे मॅडम. धर्मवीर संभाजीराजे यांची आज पुण्यतिथी आहे. 30 फेब्रुवारी ते 29 मार्च पर्यंत आपण धर्मवीर बलिदान मास म्हणून साजरा केलेला आहे. हा मास आपण का पाळतो, बलिदान मास म्हणून का पाळतो, तर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची आठवण आपल्याला करून देणारा हा काळ आहे. हा काळ आहे त्यागाचा, शौर्याचा आणि धर्मरक्षणासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचा. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे, स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज आणि खऱ्या अर्थानं आपल्याला धर्मरक्षक असं आपण म्हणतो ते संभाजी महाराज. असं हे दाखवून दिलं त्यांनी की आपण खऱ्या अर्थाने स्वराज्य रक्षक आहोत. आपले संभाजी महाराज एक शूर योद्धा, एक बुद्धिमान लेखक आणि एक अत्यंत निष्ठावान राजा. फक्त शौर्यच नाही तर अत्युच्च पातळीचे धर्मनिष्ठ आणि स्वाभिमानी नेतृत्व त्यांनी दाखवले. ज्यावेळी औरंगजेबाने हिंदवी स्वराज्यावर आक्रमण केले तेव्हा महाराजांनी धर्म आणि स्वराज्य रक्षणासाठी प्राणांची काय केली, आहुती दिली. अपाट छळ, अमानुष अत्याचार सहन करत त्यांनी आपला धर्म सोडला नाही. इतकेच नाही तर त्यांचा मृत्यू एक संदेश ठरला की स्वाभिमानासाठी मरण पत्करणे हेच खरे शौर्य. धर्म रक्षिते रक्षता, जो धर्माचे रक्षण करतो धर्म त्याचे रक्षण करतो. याच तत्वाचा प्रखर प्रहार म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन. संभाजी महाराजांनी औरंगजेबासमोर धर्मत्याग नाकारला, क्रूर छळ सहन केला, तरीही शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य आणि स्वधर्म यासाठी झगडले. त्यांचे बलिदान म्हणजेच प्रेरणेचा दीपस्तंभ. बलिदान मास म्हणजे त्यांच्या या तेजस्वी बलिदानाची आठवण आणि एक शपथ की आपण त्यांच्या विचारांचा, त्यांच्या शौर्याचा वारसा चालू. इस्लामी आक्रमक औरंगजेबाने त्यांना धर्म बदलण्यासाठी अत्याचार केले, पण संभाजी महाराजांनी स्पष्ट सांगितले, मी धर्मांतर करणार नाही. मरावे लागले तरी चालेल. त्या एका वाक्यात त्यांनी राष्ट्रभक्ती आणि धर्मनिष्ठा यांचा सर्वोच्च आदर्श आपल्याकडे उभा केलेला आहे. विद्यार्थ्यांनो, आपण आधुनिक काळात शिक्षण घेत आहोत. आपल्याला कदाचित युद्धात भाग घ्यावा लागणार नाही, परंतु देशासाठी प्रेम, कर्तव्य आणि शिस्त या मूल्यांची गरज आजही तितकीच आहे. संभाजी महाराजांनी आपल्यासाठी स्वराज्य टिकवले, तर आपले कर्तव्य आहे की आपण त्याची प्रेरणा घेऊन चांगला नागरिक बनले पाहिजे. या बलिदान मासात आपण संकल्प करूया आपले शिक्षण परिपूर्ण करायचे, देशासाठी योगदान द्यायचं, सत्य, निष्ठा आणि शौर्याची मूल्ये अंगीकारायची आणि संभाजी महाराजांसारखे निर्भय आत्मसमर्पित राष्ट्रभक्त नागरिक बनायचं. एवढं जरी आपण केलं तरी खऱ्या अर्थानं आपण हा बलिदान मास साजरा केला असं संभाजीराजे हे खरे धर्मवीर होते. ते मृत्यू समोर राहिले तरी ते घाबरले नाही. त्यांनी त्या औरंगजेबाला शरीरात मृत्यूची भीक घातली नाही. त्यांच्यासोबत अत्यंत अमानुष छळ झाला. डोळ्यांचे विकृतीकरण, जीभ कापणे व शेवटी शिर छाटणे असे क्रूर प्रहार झाले, तरीही ते अडळ राहिले. त्यांचे बलिदान आणि महान कार्यातून आपल्याला त्यांनी एक संदेश दिला आहे. समाजाने दुर्दमय व ज्वलंत व्हावे. सुवा समाज जगण्यात तेज देई, हे शिवपुत्र संभाजीराजे धानक उरीचे जरी धैर्य कर्म मरुनी मलिच्छ अवघेरणी रक्ष धर्म. हे शिवपुत्र संभाजीराजे, तुम्ही केवळ हिंदू म्हणून जगला नाही, तुमच्या वृत्तीने हिंदू धर्म टिकवण्याचे कार्य तुम्ही केले. केवळ हिंदू म्हणून जन्म घेणे पुरेसे नाही, तर सिंह समाज पराक्रमी तेजस्वी जीवन जगायला पाहिजे. तुमच्या तेजस्वी जीवनातून आम्हाला निडरता, निर्भयता शिकायला मिळते. हे शिवपुत्र, तुमच्या हृदयात अमर्यादित धैर्य होते, तेच तुमच्या लढण्याचे खरे बळ होते. रणांगणात तुम्ही असंख्य शत्रूंचा पराजय केला, मनीषांचा संहार केला आणि धर्म रक्षणाचे कार्य केले. गोडे कसे चाले तयाचे वंदिने पावले, ही मन छत्रपतींनी खरे करून दाखवली. आबासाहेबांचे जे संकल्पित तेच करणे आम्हासारखं असते. हे छत्रपतींनी घेतलेली शपथ आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य स्वराज्य
स्वराज्य ध्वस्त करण्यासाठी अखंडित पाळी शंभू छत्रपतींनी हा असा निश्चित केला की हा मागास वाटेल शंभू छत्रपतींच्या सिंहाचा म्हणजेच शूरवीरांचा देवदेश आणि धर्माविरुद्ध कट कारस्थान करणाऱ्या रयतेला त्रास देणाऱ्या शत्रूची या जगातून नामोनिशा मिटून टाकायचे. आपण शंभूराजांकडून शिकले पाहिजे की आपण जे बोलतो तसेच आपले आचरण असायला हवे.